जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 27 मे 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 25,000 क्रेटची झालेली आहे। माल दर्जेदार आहे। व्यापारी बांधवांनी देखील बाजारभाव त्याच पटीत चांगला द्यायला हवा। जगाचा पोशिंदा तो बळीराजा टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटो विक्री करायला येत असताना आपल्यासोबत व्यापारी बांधव आहेत। तर व्यापारी बांधवांशी बोलूया। साहेब, आज तारीख आहे 27 मे, टोमॅटोला काय बाजारभाव आहे? 400 450 चांगले व्हीआयपी माल 500 व्हीआयपी माल व्हरायटी साऊ आणि दुसरे आता घेतले 4 4.5 विरांग 5 5.5 5 5.5। व्यापारी बांधव सांगतात चांगल्या मालाचा दर साधारण 400 450 500 रुपयापर्यंतचा आहे। हा बाजारभाव अधिकचा मिळणं अपेक्षित आहे। चांगल्या मालाला चांगला बाजारभाव व्यापारी बांधवांनो द्या। नमस्कार दादा। नमस्कार आज काय भाव मागतायत? 600 रुपये 600 रुपयापर्यंत एक नंबर माल। अच्छा, आपण या ठिकाणी पाहतोय नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये उत्तूरचे माजी तंटामुक्तीचे अध्यक्ष आलेले आहेत। नमस्कार। नमस्कार काय कुठली व्हरायटी घेऊन आले? व्हरायटी आपली अथर्व आहे, काय 62 42 काय भाव मागतायत? अथर्व मागतं 4.5 बरं। 62 42 400 काय मार्केट कमिटीला काय सूचना? मार्केट कमिटीला सूचना काही आहे, फक्त व्यवस्था चांगली आहे, व्यवस्थित चालू आहे। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं काम चांगलं असल्यामुळे या ठिकाणची व्यवस्था चांगली आहे असं या ठिकाणी सांगितलं जातं आहे। व्यापारी बांधवांनो, टोमॅटोला अधिकचा दर द्या आणि चांगल्या मालाला चांगला बाजारभाव द्या। आपल्यासोबत नारायणगावचे व्यापारी आहे, जर त्यांच्याशी बोलूया। भाऊ नमस्कार। आज काय बाजारभाव? बाजारभाव काय? बाजारात चांगला माल 500 550 600 पर्यंत अथर्व गेले। बरं। कुठली विरान? विरानचा आयडियाने विरान कमी झाला आता मार्केटमध्ये। हे माल 540 रुपये गेले। हा 540। कुठली व्हरायटी ही? हे अथर्व अथर्व। अच्छा, धन्यवाद। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत असताना आपल्यासोबत बनकर साहेब आहेत। बनकर साहेब नमस्कार। नमस्कार साहेब, आज 27 तारीख आहे, काय टोमॅटोला बाजारभाव? 550 600 रुपये विरान चालले अच्छा, आणि असं 4 4.5 1000 500। आपण पाहतोय टोमॅटोचे बाजारभाव सरासरी 400 ते 600 पर्यंतचे आहेत। आपल्यासोबत युवा व्यापारी घोलप आहेत। आलेच नाही गाड्यांक आज काय बाजारभाव? आज बाजार आहेत 500 ते 600 रुपये 500 ते 600 रुपये। गावठी टोमॅटो? गावठी टोमॅटो आहेत भारी सुपर माल असेल तर ते पण विकतात 600 रुपये। अच्छा, विरान विरान पण विकतात 500 500। चला, धन्यवाद। व्यापारी बांधवांनो, टोमॅटोला असाच चांगला बाजारभाव मिळेल अशी काळजी घ्या। शेतकऱ्याच्या टोमॅटोचे पैसे व्हायला हवेत। जगाचा पोशिंदा खूप काबाड कष्ट करून टोमॅटो विक्री करायला आणतो, त्यामुळे व्यापाऱ्यांकडून फसवणूक होणार नाही। शेतकऱ्याच्या टोमॅटोचे पैसे अधिकचे होतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया। इथे टोमॅटो खरेदी करायचं काम चालू आहे। अधिकचा बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे। बघूया आता काय भाव सेल होत आहेत। चांगली बाईट घ्या। युवा व्यापारी नेरकर आहेत, त्यांनाही शेतकऱ्याबद्दल आस्था आहे। एक 37 काय लाव आपण या ठिकाणी पाहतोय शेतकऱ्याच्या टोमॅटोला सध्या बाजारभाव सरासरी 350 पासून तर 450 500 पर्यंत। आपल्यासोबत कैलास शेठ भेटलेले आहेत। कैलास शेठ नमस्कार। आज 27 तारीख आहे, टोमॅटोला काय बाजारभाव आहे? आज 350 ते 500 550 संकरित 300 350 400 आणि गावठीला एक नंबर माल 5 5.5 5 5.5। शेतकरी बांधवांनो, मालाची निवड चांगली करा, त्यामुळे बाजारभाव तुम्हाला निश्चित चांगला मिळू शकतो। बाजार समितीच्या सभापती संजयराव काळे यांचं काम निश्चित चांगलं। भाऊ नमस्कार। आज काय भाव जात आहे? आजचं रेंज चालू आहे 5 रुपये 5 रुपये। कमीत कमी 500 रुपये जास्तीत जास्त जास्तीत जास्तच 500 रुपये कमीत कमी 4च्या आतच आहे। कुठली व्हरायटी? अथर्व कितवा तोडा आहे? 7वा तोडा आहे। काय नवीन लागवड वगैरे? नाही, नवीन लागवड नाही। काय मार्केटला काय सूचना? मार्केटला एकच सूचना आहे की आपण जे गेटचे नियोजन करता, इकडचं एकदा गेट चालू करता, इकडचं एकदा गेट चालू करता, तर गाड्यावाल्यांना पण त्रास होतो की नक्की घालायची कुठून। कन्फ्युजन होते प्रत्येक कुठलं तरी एक गेट चालू ठेवा। एक चालू ठेवा। ठीक आहे, हरकत नाही। तुमची सूचना मार्केट कमिटीकडून पोचवली जाईल। व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्याच्या टोमॅटोला अधिकचा बाजारभाव द्या
जेणेकरून शेतकऱ्याचा झालेला खर्च किमान या बाजारभावामधून कव्हर होईल. साहेब नमस्कार. तर आपण कोण बोलणार आहे? बोलत नाही तर तुम्ही तुमची टोमॅटो आहेत ना भाऊ, कुठून आणला माल घेऊन आले? वळती. काय भाव मागतायत? 400 रुपये मागितले. 400 रुपये. काय अपेक्षित आहे? 400 450 रुपये. व्हरायटी अथर्व. आपण पाहतो या ठिकाणी व्यापारी बांधव टोमॅटो खरेदी करतात. साहेब नमस्कार. आज काय भाव मागतायत? 400 ते 450. 400 ते 450. चांगल्या मालाला बाजारभाव 500 रुपयापर्यंत देखील आहे. हे दररोजच्या मार्केटमध्ये असणारे शेतकरी आज निवांत बसलेले आहेत. साहेब आज काय भाव मागतायत? काय 400 450 रुपये मागतात. कितवा तोडा आहे? हा आहे 5वा 6वा थोडा. 5वा 6वा तोडा आहे. ते उन्हामुळं हलके झालेत माल. उन्हामुळे मालाची गुणवत्ता जरा डाऊन झालेली आहे. जाऊन झाले. हरकत नाही, जास्त बाजारभाव मिळेल. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्याच्या चांगल्या मालाला चांगला बाजारभाव द्या. भाई साहब क्या रेट से मांग रहे हैं? अभी कुछ नहीं मांगा, चल रहा है. चलो मांगो तो सही. बोलो क्या रेट से ले रहे हैं? पावणे 400 300 तर 350 होऊन गेले. 350 खर्च जाऊ दे. किती? अच्छा माल आहे. तर 350 दोन शब्दाला मागते. आपल्या या ठिकाणी व्यापारी बांधवांची संख्या देखील वाढलेली आहे आणि मग त्यामुळे साहजिकच टोमॅटोच्या मागणी देखील वाढलेली आहे. आता मार्केट कमिटीचे आपल्याकडं सहाय्यक सचिव आहे. जरा शेतकऱ्यांची एक तक्रार आहे. साहेब, शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याकडे 2 गेट आहे. कधी ह्या गेटने आतमध्ये सोडतात, कधी त्या गेटने आतमध्ये सोडतात. शेतकऱ्यांचं कन्फ्युजन होतं. तुम्ही काय सांगाल? काय आलं, निलाव चालू झाल्यानंतर ह्या गाड्या जे लावायच्या असतात ना, त्या अशा बघा पार्किंगला अशा लावायला लागतात, म्हणून या खालच्या गेटने एंट्री करावं लागते. त्यामुळे गाड्या बाहेर पडायला पण चांगल्या पद्धतीने जातात. तिकडून पण दोन्ही साईडने गाड्या जातात. मग सुरुवातीला ह्या गेटनी, नंतर त्या गेटनी. सकाळी काय होतं, इकडे ह्या साईडला गाड्या पार्किंग करायच्या असतात ना मला निलावासाठी. मग ती गाडी तिथं जो आपला माणूस आहे त्याला सांगून ठेवलं पाहिजे की इतक्या वाजेपर्यंत ह्या गेटनी, नाही, त्याच्यानंतर त्या ते पण गेटनी. काय होतं आणि काय होतं, शेतकरी बांधव आता संध्याकाळी 8:20ला सगळ्या गाड्या बाहेर थांबवतात. काही कारण नसताना आतमध्ये आणून पार्किंग जर केलं तर निलावाच्या टायमाला एवढी गर्दी होती, गोंधळ मग करतात. शेतकऱ्यांना काय आव्हान? आव्हान तेवढंच आहे का, निलावाचं 8:30ला निलाव चालू होता, त्याच्या आतमध्ये आपल्या गाड्या आणून पार्किंग करा. त्या गेटने गाडी येते, काही वेळेस त्या गेटने पण एंट्री, जसं वाटत ना आम्हाला गर्दी त्या गेटला गर्दी झाली म्हणून या गेटने एंट्री करावं लागते. सगळ्या गाडी शेतकरी बांधवांनी बाहेर लावू नका. इथं आतमध्ये आणून पार्किंग करा. 8:30ला निलाव होतं, सगळा माल 20 मिनिटात संपतो. सगळं काही अडचण येत नाही. शेतकरी बांधवांनो, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं काम निश्चित चांगलं आहे. तुम्ही जरा काळजी घ्या. दोन्ही गेटने गाड्या आतमध्ये सोडण्याचं कारण असं म्हणजे एकदम ट्रॅफिक जाम होऊ नये आणि तुम्हीसुद्धा गाड्या बाहेर थांबवून ठेवू नका, जेणेकरून मार्केट कमिटीची सुद्धा गैरसोय होणार नाही. आता बघा, एक छोटा मुलगा टोमॅटो विक्री करायला आला आहे. मला काय नाव तुझं? आयुष मोहन मटले. कुठलं गाव आहे? बेल्ले. बेल्ले. कुठली व्हरायटी घेऊन आलास? अथर्व. शाळेला कितवीला आहेस? 5वीला. 5वीला. काय पुढे अधिकारी व्हायचं, शेतकरी व्हायचं का काय व्हायचं? अधिकारी व्हायचं. कुठला अधिकारी व्हायचं? IPS. बघा तरुणांनो, शाळा पण शिका आणि शेतकरी बापाला सुद्धा साथ द्या. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज मोठे शेतकरी टोमॅटो विक्रीला आलेले आहेत. भाऊ नमस्कार. कुठली व्हरायटी घेऊन आले? 62-42. काय भाव मागतायत? 400 रुपये. 400 रुपये. कितवा तोडा आहे? दुसरा. काय अपेक्षित? 500 रुपयापर्यंत केले पाहिजे. मार्केट कमिटीला काय सूचना? काय नाही, चांगलं आहे नियोजन. चांगला कारभार आहे. धन्यवाद. भाऊ नमस्कार. आज 27 तारीख आहे. टोमॅटोला काय बाजारभाव आहे? टोमॅटो चांगले माल 450 रुपये आता. आणि विरांग? 5-5.5. साऊ? 100 पण 450-500. एक नंबर टोमॅटोला बाजारभाव काय म्हणाला? एक नंबर विरांग 550 पर्यंत गेलं. कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती? 350 ते 550. 350 ते 550. 600 रुपये एखाद दोन वकलं गेली ते फक्त ते नावाला, ती नावाला काय गेली. ती काय लेवल होत नाही. म्हणजे सरासरी 350 ते 550. 550. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 27 मे 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 25,000 क्रेटची झाली आणि बाजारभाव सरासरी 400 रुपयापासून तर 500-550 रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड चांगली करा. सध्या मार्केट कमिटीनं टोमॅटो विक्रीची वेळ बदललेली आहे. ती वेळ आहे सकाळी 8:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. अनेक वाहन चालक
रस्त्याच्या कडेला वाहन बाहेर उभी करतात आणि नंतर मग गर्दी होते आणि कधी कधी शेतकरी तक्रार करतात की कुठल्या गेटनी वाहन आतमध्ये सोडायचं आमचं कन्फ्युजन होतं. परंतु मार्केट कमिटीचं म्हणणं असं आहे, सुरुवातीला जर पहिल्या गेटनी वाहनं आली आणि नंतर जर वाहनं इकडच्या बाजूने पॅक करायची असेल म्हणून या दोन्ही गेटचा उपयोग केला जातो. शेतकरी बांधवांनो, बाहेर वाहनं उभी करून ठेवू नका, मार्केट कमिटीला सहकार्य करा. बाजारभाव चांगला मिळतो आहे. सध्या उन्हाळा खूप कडक आहे, तर स्वतःची काळजी घ्या, मालाची काळजी घ्या. टोमॅटो उन्हामध्ये ठेवू नका. दिनांक 27 मे 2026 रोजी टोमॅटोला बाजारभाव, गावठी टोमॅटोला बाजारभाव आणि संकरित टोमॅटोला बाजारभाव सरासरी 300 रुपये, 350 रुपये, 400, 450, 500, 550, 600 रुपये देखील काही टोमॅटो विक्री झालेली आहेत. शेतकरी बांधवांनो, टोमॅटोची निवड योग्य प्रकारे करा आणि व्यापारी बांधवांनो, तुम्ही देखील शेतकऱ्यांचा दुवा घ्या. सुरेश वाणी, विघन टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.